नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाची चमचमीत भाजी. त्यासाठी आपण घेतलेले आहेत हिरवे मूग शिजवून, कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून. इथं आपण एक कढई ठेवले, त्याच्यात तेल गरम केले, त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी देतोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकतोय कांदा. आता कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा, लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. इथं आपला कांदा आपण परतून घेतोय. अशा प्रकारे इथं आपला कांदा थोडासा शालो फ्राय केला आपण. आता त्याच्यानंतर इथं मी घेतले कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट बनवली, मी ती घेतले, तर ती याच्यामध्ये टाकून घेऊया. मस्त परतून घेऊया अजून एकदा. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे मिरचीचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, म्हणजे मिरची टाकायची असेल तर टाकू शकता, नसेल तर स्किप पण करू शकता, कारण आपण दुसरे मसाले पण ॲड करणार आहे याच्यामध्ये नंतर पुढे. आता याच्यामध्ये आपण एक बारीक टोमॅटो चिरून टाकलाय, परतून घेऊया. आता हे लवकर शिजावं यासाठी आपण थोडंसं मीठ टाकणार आहे याच्यामध्ये, थोडंसं मीठ, आणि परत परतून घ्यायचं. मित्रांनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी हे सांगायला विसरते नेहमी की चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे. मी डायरेक्ट रेसिपीजला सुरुवात करते. तर आता इथं आपण ना एक गरम मसाला टाकतोय. हा सुहानाचा गरम मसाला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घरी बनवलेला पण टाकू शकता. थोडीशी हळद, परतून घेऊया. आता याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकूया. तुम्हाला जेवढं हवं तेवढं टाका. म्हणजे तिखट खात असाल तर जास्त पण टाकू शकता. इथं मी खूप कमी टाकते, कारण मला जास्त तिखट नाही आवडत. इथं मी काळा मसाला टाकते. हा माझ्या मम्मीने घरी बनवून मला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये मिरची आणि वेगवेगळे खडे मसाले, तेल, खोबरं सगळं यूज करून हा मसाला बनवते माझी मम्मी. त्याच्यामध्ये इथं थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपली रेसिपी इथं कंप्लीट होतच आली. आता फक्त आपल्याला ह्याच्यात शिजवलेले मूग टाकायचे, जे की मी थोडेसे भाजून घेतलेत आणि नंतर शिजवून घेतलेत. मॅश करणार आहे. तुमच्याकडं जर तो स्मॅशर असेल ना, मॅशर काय म्हणतात त्याला, तो असेल ना, तर त्याने तुम्ही स्मॅश करू शकता. मस्त मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे. किंवा पहिल्यांदा तुम्ही घेतानाच ते हे करून घेऊ शकता, स्मॅश करून घेऊ शकता. अशा प्रकारे मूग स्मॅश करून झालेले आहेत आपले. ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. त्यासाठी आपण याच्यामध्ये गरम करून पाणी ॲड करायचं, म्हणजे आपली टेस्ट आहे अशी राहील. इथं मी थोडंसं पाणी गरम केलेलं ते ॲड करून घेते. थोडं थोडं करून टाका, म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करता येईल. अशा प्रकारे आपली हिरव्या मुगाची मस्त गरगरी भाजी रेडी आहे. ही तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता. इथं मी भात प्रेफर करते, कारण संध्याकाळी मी थोडंसं लाईट खाणंच प्रेफर करते. ओके गाईज, आपली रेडी आहे मुगाची भाजी, भात. आणि इथं ना मी थोडंसं ते मुगाचं पहिल्यांदा आपण केलं ना ते पण घेतलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी